श्री स्वामी समर्थ भक्तो, नमस्कार भक्तो. आज आपण तंत्री येथील एका भयंकर प्रकाराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्याच्यावर वेळीच उपाय केला नाही तर होत्याच नव्हतं सुद्धा व्हायला वेळ लागत नाही. तुमच्यावर एखादी क्रिया केली गेली असेल तर ती कशी ओळखायची किंवा त्याची काय मुख्य लक्षणे असतात. परंतु तिथेच बघतो अशी सुद्धा क्रिया असते ज्यामध्ये तुम्हाला जेवणातून किंवा खाण्याच्या पदार्थातून तुमच्या मागे पीडा लावली जाते आणि या क्रियेसंबंधित जास्त कोणी बोलत नाही. बहुधा याच्यावर फारशी माहिती कोणी सांगत नाही आणि म्हणूनच या गोष्टीच्या विषयाच्या संदर्भात एखादा व्हिडिओ बनवण्याचे मला गरजेचे वाटे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ पूर्ण मन लावून ऐका आणि हा विषय नेमका आहे तरी काय, कशा प्रकारे ही क्रिया एखाद्यावर केली जाते हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. त्याचबरोबर भक्तो, जर तुमच्यासोबत सुद्धा ही लक्षणे घडत असतील, अशा समस्या देखील जर तुम्हाला असेल तर नक्कीच तुमच्यावर सुद्धा ही क्रिया झालेली की नाही याचे उत्तरसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला नक्कीच अगदी 100% मिळणार आहे. तत्पूर्वी आपल्या स्वामी भक्ती या चॅनलला वेळोवेळी भेट द्यायला विसरू नका, कारण तंत्र, मंत्र, यंत्र आणि आध्यात्मिक भक्ती या क्षेत्रातील गुप्त माहिती, उपाय, उतारे या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. या तर मग बघतो व्हिडिओच्या पुढील माहितीला सुरुवात करूया. अगदी बारकाईने लक्ष देऊन ऐका, माहिती फारच सुंदर व गुप्त आहे. तर बघतो, तांत्रिक क्षेत्रात अशा अनेक क्रिया असतात आणि त्यातीलच एक क्रिया म्हणजे जीवनातून किंवा खाण्याच्या पदार्थातून तुम्हाला एखादी गोष्ट, एखादी वस्तू तुम्हाला खायला देऊन तुमच्यावर ही क्रिया केली जाते. आता यामध्ये मुख्यतः 2 प्रमुख कारणांसाठी ही क्रिया केली जाते. त्यामधील एक वशीकरण क्रिया आणि दुसरे म्हणजे मारण क्रिया. बघतो, जेवणातून खायला दिले जाते म्हणजे नेमकं काय, तर यामध्ये एखादी विशिष्ट गोष्ट जसे की एखादा अंगार असू शकतो, राख, गुलाल किंवा अजून कोणता एखादा सफेद मिठाईसारखा पदार्थ. ही एखाद्या तांत्रिकावरून तुमच्यावर क्रिया करणाऱ्या व्यक्तीला म्हणजेच तुमच्या शत्रूला दिली जाते आणि मग ती व्यक्ती जेवणाच्या माध्यमातून किंवा एखाद्या खाण्याच्या पदार्थातून तुम्हाला ही गोष्ट खायला देते. आणि मारण क्रियेमध्ये एखादी वाईट शक्ती काही विशिष्ट वस्तूमध्ये सोडली जाते आणि मग ती गोष्ट अथवा पदार्थ त्या व्यक्तीला खायला दिली जाते की मग ती वाईट शक्ती त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश घेते आणि त्याला त्रास, पीडा द्यायला चालू करते. आणि मग आता या अशा गोष्टी, या अशा क्रियांच्या बाधित असलेली लक्षणे काय आहे किंवा तुमच्यावर जर ही क्रिया झाली असेल तर ते कसे ओळखायचे, तर त्यासाठी इथे काही सिद्ध असलेली लक्षणे सांगतोय, जेणेकरून हे तुमच्या लक्षात येईल की तुमच्यावर क्रिया झाली आहे की नाही. फक्त सर्वप्रथम इथे लक्षात घ्या की वशीकरण करून तुम्हाला एखादी गोष्ट खायला घालणारी व्यक्ती ही बाहेरची कोणीच नसते, तर ते तुमचे प्रियकर असू शकतात किंवा तुमचा नवरा किंवा तुमची बायको. या व्यक्तींपैकी नक्कीच कोणीतरी तुमच्यावर या गोष्टी करत असतात आणि यामध्ये तुम्हाला त्रास फारसा काही होत नाही. आणि मुळात ही जी क्रिया असते ही तुम्हाला त्रास देण्यासाठी केली जात नाही, तर तुम्ही त्या व्यक्तीचे ऐकले पाहिजे किंवा समोरच्या व्यक्तीने माझे ऐकले पाहिजे, ती व्यक्ती माझ्या मुठीत राहिली पाहिजे, यासाठी ही क्रिया केल्या जातात. त्यामुळे या संदर्भात मी काही जास्त बोलत नाही. परंतु तिथेच बघतो यातील दुसरा जो प्रकार आहे म्हणजे मारण क्रिया, ही खूपच भयंकर आहे आणि याची तुम्हाला मी काही लक्षणे सांगतो. त्यातील प्रमुख लक्षण म्हणजे ज्या व्यक्तीला खाण्यापिण्यातून काही अशा गोष्टी खायला घातल्या असतात ज्यामुळे ती व्यक्ती सतत आजारी पडत असते. आणि यामध्ये पण काही क्रिया अशाही असतात जे म्हणजे एखाद्या व्यक्तीला मोठ्या आजारातून संपवणे किंवा अपघाती मृत्यू घडून आणणे, त्या व्यक्तीला लवकर संपवणे. आणि दुसरी क्रिया म्हणजे थोडं थोडं करून त्या व्यक्तीला मारणे, म्हणजे त्या व्यक्तीला असा काही दुर्धर आजार होतो की ज्यामुळे ती व्यक्ती खंगून मरते. आणि भक्तो, ही जी जीवनातून घातलेली क्रिया आहे ती देवऋषांनासुद्धा लवकर सापडत नाही. आणि त्यामुळे जर एखादी व्यक्ती सतत आजारी पडते, गोळ्या, औषधे घेऊनसुद्धा त्या व्यक्तीला काही फरक पडत नाही, तर मग हे निश्चित लक्षणे आहे तुमच्यावर सुद्धा क्रिया झालेली असू शकते.
आता यामध्ये दुसरे लक्षण म्हणजे ज्या व्यक्तीवर ही क्रिया झाली आहे ती व्यक्ती सतत आजारी राहते आणि डॉक्टरांकडे गेले, रिपोर्ट काढले तरी सर्व काही नॉर्मल असते. डॉक्टरांना सुद्धा त्या आजाराची निदान लागत नाही किंवा त्या व्यक्तीला नेमकं काय झालं आहे हे सुद्धा त्या डॉक्टरांना समजत नाही. त्याचबरोबर कितीही गोळ्या तिला घेतल्या, जो आजार आहे किती औषधे तसाच घेतली राहतो तरी आणि त्या त्या व्यक्तीला व्यक्तीला काहीच त्रास फरक पडत हा नाही. होतच राहतो. त्या व्यक्तीची तब्येत दिवसांदिवस खालवत जाऊ नंतर त्या व्यक्तीची परिस्थिती अत्यंत गंभीर अवस्थेत येऊन जाते. आता यामध्ये तिसरे महत्त्वाचे लक्षण म्हणजे अशा लोकांना पोटाच्या समस्या निर्माण होतात किंवा पोटाचा आजार होतो. सतत पोटात दुखणे किंवा पोटाला कुणीतरी आवडले आहे असे वाटत राहावे. बरं, यावर काही कोणत्या टेस्ट केल्या किंवा सोनोग्राफी केली तरी यामध्ये काही कोणताच प्रॉब्लेम आढळत नाही. तुम्ही कोणताही रिपोर्ट काढला तरी सर्व रिपोर्ट नॉर्मल निघत असतात. त्यामुळे अशा या गोष्टी त्या व्यक्तीसोबत घडत असतात. तर असे का घडले? कारण बघतो ती जी शक्ती असते ती तिचे मुख्य स्थान हे त्या व्यक्तीच्या पोटात बनवलेले असते आणि तिथूनच ती शक्ती तुमच्या शरीरात पूर्ण फिरत असते. त्यामुळे अशा व्यक्तींना पोटाच्या समस्या सर्वात जास्त प्रमाणात निर्माण होतात आणि ती बाधित व्यक्ती भयंकर त्रास व पीडांचा सामना करते. आता यामध्ये चौथे महत्त्वाचे लक्षण म्हणजे बघतो अशी जी व्यक्ती असते ती व्यक्ती ज्यावेळी एखादा देवाचे प्रसाद खाते किंवा अंगारा खाते अथवा जागृत ठिकाणावरून एखादी वस्तू आणली किंवा एखादी उदी आणली किंवा प्रसादच दिला खाण्यासाठी पिण्यासाठी दिली जाते, अशी गोष्ट जेव्हा ती बाधित व्यक्ती पिते किंवा खाते तेव्हा त्या व्यक्तीला प्रचंड प्रमाणात पोटात वेदना होऊ लागतात. प्रचंड प्रमाणात त्या व्यक्तीच्या पोटात दुखू लागतात. कारण आधी ती तुमच्यावर जी क्रिया केली आहे ती वाईट शक्ती असते, ती तुमच्या पोटात स्थान बनवलेली असते. यामध्ये पाचवे लक्षण म्हणजे त्या व्यक्तीला जीवनातून क्रिया केली ती व्यक्ती बाहेरून जरी व्यवस्थित वाटत असली, छान दिसत असली किंवा व्यवस्थित दिसत असली, आतून ती पूर्णपणे कमकवत झालेली असते. जणू काही तिला त्या शक्तीने आतून पोखरून ठेवलेले आहे. अशा प्रकारे त्या गोष्टी घडत असतात. आणि यामध्ये असेही नसते की त्या व्यक्तीने जेवण वगैरे सोडले असे किंवा ती व्यक्ती व्यवस्थित जेवत नाही. उलट त्या व्यक्तीची भूक ही वाढलेली असते आणि त्या व्यक्तीला सतत काही ना काही तिला खायला लागत असते. तिला सतत भूक लागत असते आणि एवढं सगळं जेवण वगैरे घेत असूनसुद्धा आतून पूर्णपणे ती व्यक्ती कमकुवत बनून बसलेली असते. आणि बघतो यामध्ये अजून एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे ज्या व्यक्तीला जेवणातून अशा गोष्टी खायला दिल्या असतात, ज्या व्यक्तीला सतत जाणवत असतं की माझ्या पोटात काहीतरी अशी गोष्ट साठलेली आहे किंवा काहीतरी अशी गोष्ट आहे जी पोटात अडकून बसलेली आहे. काही सोनोग्राफी केली, टेस्ट केली, पण तिचा फायदा मात्र काहीच होत नाही. कारण टेस्टमध्ये काहीच सापडत नाही आणि शेवटी हळूहळू करून त्या व्यक्तीचा झिजून मृत्यूसुद्धा होतो. आणि बघतो इथे एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमच्यासोबत ही लक्षणे घडत असतील तर कोणत्याही जानकारी घेऊन ऋषाकडून किंवा सल्ला व मार्गदर्शन घ्यायला पाहिजे. कारण बघतो या गोष्टीचा तोडगा, या गोष्टींचे औषध हे डॉक्टरांकडे नाही. कारण बघतो आता तुम्हीच विचार करा, जर तुमचे सर्व रिपोर्ट नॉर्मल येतात, रिपोर्ट नॉर्मल सांगतात की तुम्हाला काहीच झालेलं नाही, तुम्ही नॉर्मल आहात, तुम्हाला कोणताही आजार झालेला नाही, तरी आजारी राहता, तुम्हाला अजिबात बरे वाटत नाही, तुम्ही तरीही त्रासामध्ये आहात, भयानक पीडांचा सामना करता, तर मग तुम्हीच विचार करा की डॉक्टर तुम्हाला कोणता आजार डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला औषध दे की बाबा आजार तुम्हाला झालेला आहे आणि तुम्ही हे औषध घ्या. जर आजाराचे योग्य निदानच त्या डॉक्टरांना होत नसेल तर डॉक्टरांनाही कळत नसेल की त्या व्यक्तीला नेमकं झालं तरी काय, तर तो डॉक्टरसुद्धा काय औषध तरी कोणतं देणार. त्यामुळे लक्षात ठेवा, बघतो आपली जी समस्या असते त्या समस्येतील जाणकार व्यक्तीकडून आपण जर
का मार्गदर्शन घेतलं तरच त्याचा फायदा होत असतो. उगाच आपल्याला त्रास हा काहीतरी वेगळा आहे, आपण भलतंच काहीतरी करतोय, गोष्टीचा फायदा काहीही होत नाही, उलट झालंच तर त्या गोष्टीचा आपल्याला त्रासच होतो. तर भक्तो, ही होती, जर तुम्हाला जेवणातून खाण्यापिण्यातून एखादी वाईट हेतू ठेवून एखादी गोष्ट खायला घातली त्याची ही माहिती. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला मी आवर्जून सांगतो की जर तुम्हाला कोणत्याही एखाद्या व्यक्तीवर संशय असेल की ही व्यक्ती माझी वाईट करू शकते, किंवा या व्यक्तीचं आणि माझे पटत नाही, किंवा ही व्यक्ती माझा कधीही घातपात करू शकते, तर अशा व्यक्तींनी जर तुम्हाला अमावस्या पौर्णिमेला जर काही एखादी गोड वस्तू आणली, मिठाई आणली आणि सतत तुम्हाला ती आग्रह करत आहे की ही वस्तू तुम्ही खावी, तुम्ही या गोष्टीसाठी नकार देताय तरीसुद्धा ती आग्रह करत असेल, अशा वेळी तुम्ही सावध व्हा. कारण या गोष्टी जास्त करून गोड पदार्थातूनच खायला दिल्या जातात. आता भक्तो, मी तुम्हाला या समस्येवर, अशा बाधित क्रियेवर काय उपाय करता येईल त्याबद्दल साधा सरळ एक तोडगा सांगतो, जो की मला माझ्या गुरूंकडून प्राप्त झालेला आहे. तुम्हाला गरज भासल्यास या उपायाचा तुम्ही पूर्ण दृढ श्रद्धाभावे आवर्जून करा. या तुम्हाला काहीच नुकसान होणार नाही. झालंच तर तुमचा फायदा होईल, तुमचे भले होईल. भक्तो, हा उपाय तुम्हाला सतत 5 सोमवारपर्यंत करायचा आहे. प्रत्येक आठवड्यात सोमवारच्या दिवशी संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत या कालावधीत दरम्यान कधीही करू शकता. तर यात काय करायचे आहे की सर्वात प्रथम तुम्ही एक रद्दीचा पेपर, चौकोनी तुकडा कागद घ्यायचा आहे. त्यावर 3 बोटे हळदीचे, 3 बोटे कुंकवाचे आणि तव्याचे काळे याची 3 बोटं, तव्याचे काळे नसेल तर काजळाची किंवा कोळशाचे काळे वापरून ती 3 बोटं त्या कागदावर ओढून घ्यायची आहे. नंतर त्यावर एक श्रीफळ म्हणजे नारळ, भाताची शीते म्हणजे शिजवलेला भात, दही, मीठ, थोडेसे लाल मिरचीचे बी, सोबतच एक बिबिया आणि 18 प्रकारचे धान्य. यात घरातील कडधान्य चालते. प्रत्येक एक बीज घ्यावे, जसे की उडद, काळा, वाटाणा, सफेद, चवई, गहू, राजमा, चना, काळे तीळ इत्यादी वगैरे 18 प्रकारची 18 धान्य तुम्ही घ्यायचे आहेत. आता ही सर्व सामग्री जमा करून रद्दी पेपरवर ठेवून हा कागद घरातील कोणत्याही व्यक्तीने आपल्या दोन्ही हातांच्या उंचडीत पकडून बाधित व्यक्तीला एका जागेवर बसून तिच्यावरून 11 वेळा उतारा करून घ्यायचा आहे. अंगावरून क्लॉकवाईज 11 वेळा ओवाळून घ्यायचा. हा उतारा करत असताना महादेव श्री शिवशंकराचे स्मरण करायचे आहे. महादेवांना प्रार्थना करून अंगावरून 11 वेळा वारून घ्यायचा आहे. नंतर या उतार्यास कोणत्याही वाहत्या नदी किंवा तलावाच्या स्वच्छ पाण्यात सोडून प्रवाहित करून विसर्जित करायचं आहे. मागे वळून न पाहता, रस्त्यात कुणाशी न बोलता सरळ घरी माघारी परतून यायचं आहे. हातपाय स्वच्छ धुवून चूड भरून घरात प्रवेश करावा. बस फक्त आठवड्याचे 5 सोमवारपर्यंत हा तोडगा करा. त्या बाधित व्यक्तीमध्ये 3ऱ्या किंवा 4थ्या सोमवारीच फरक जाणवेल. नंतर पुढे त्या बाधित व्यक्तीला आराम पडल्यावर कोणत्याही सोमवारी एका तांब्या शुद्ध पाणी, 1 साबूत बेलपत्र, 1 धोत्र्याचे फळ आणि 1 फूल घेऊन आपण राहतो असलेल्या आजूबाजूस अथवा गावातील शंकराच्या मंदिरात जाऊन पिंडीवर जल अर्पण करून फळ, फूल व बेलपत्र वाहून महादेवांचा आशीर्वाद प्राप्त करून जरूर घ्यावा. सर्व काही ठीक होईल. भक्तो, आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच पसंत आली असेल. कशी वाटली आहे कमेंट करून मला कळवायला मात्र विसरू नका. खूप खूप धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका.